नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी। या आधील व्हिडिओजमध्ये आपण माती परीक्षणाबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे। माती परीक्षण का करायला पाहिजे, त्यामागील होणारे फायदे, त्यामागील होणारे तोटे हे आपण सविस्तर बघितलेलं आहे। परंतु माती परीक्षण करताना एक्झॅक्टली माती कशी काढायची याबाबत आपल्याला शेतकऱ्यांचे खूप असे कॉल येत होते। तरी आज आपण माती परीक्षणासाठी माती सॅम्पल कसे कलेक्ट करायचे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपल्याला माती काढण्यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता लागेल, जसं की कुदळ, फावडं, टिकास किंवा सब्बल। तसेच आपल्याला 2 लाकडी काडी लागेल आणि त्यासोबत आपल्याला माती आथरण्यासाठी आपल्याला ताडपत्री किंवा एखादी फारी असेल तर फारच छान होईल। तर माती परीक्षणासाठी आपल्याला माती काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। ते म्हणजे आपल्याला सर्वप्रथम गड्डा करताना आपल्या धुऱ्यापासून 20 ते 25 फूट आतमध्ये, जसं आता इथे संत्रा बाग आहे तिथून 20 ते 25 फूट आतमध्ये आपल्याला एक व्ही आकाराचा गड्डा करावा लागेल। व्ही शेप म्हणजे आपला एबीसीडी मधला जो व्ही आकाराचा गड्डा असतो अशा प्रकारचा तुम्हाला एक गड्डा करावा लागेल। आणि तो संत्रा पिकांसाठी गड्डा 1.5 बाय 1.5 फुटाचा असायला पाहिजे, म्हणजे 1.5 फूट उंची असायला पाहिजे आणि 1.5 फूट ही रुंदी असायला पाहिजे। तसंच आपण जर खुल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर माती काढायची असेल तर तिथे 1 बाय 1चा गड्डा केला तरी चालेल। परंतु आपल्याला फक्त एका गड्ड्यातली माती नव्हे, आपल्याला जवळपास या समजून चला आता हे 3 ते 4 एकराचं क्षेत्र आहे, तर या 3 ते 4 एकराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जवळपास 6 ते 7 गड्डे करावे लागेल। म्हणजे 6 ते 7 गड्डे हे 1.5 बाय 1.5 फुटाचे असायला पाहिजे। आणि गड्डा करताना एक काळजी हे पण घ्यायची की आपल्याला जो गड्डा करायचा आहे संत्रा बागेमध्ये, तो जिथे ऊन पडत आहे तिथे आपल्याला जो गड्डा करायचा आहे। आणि गड्डा करताना हे जे 6 गड्डे आपण करतोय तर हे झिगझॅग पद्धतीने करायचे आहे। आता एक्झॅक्टली झिगझॅग म्हणजे काय की समजून चला मी एक गड्डा इथे केला, याला अनुसरून दुसरा गड्डा त्याच्या आकारामध्ये तिरप्या आकारामध्ये असायला पाहिजे। दुसरा गड्डा केला, त्या दुसऱ्या गड्ड्याला तिसरा गड्डा हा त्याला तिरपा असायला पाहिजे। असं त्याला अनुसरून आपल्याला झिगझॅग पद्धतीने, जसं की इमेजमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते गड्डे 6 ते 7 गड्डे करणे आवश्यक आहे। चला तर शेतकरी मित्रांनो बघूया गड्ड्यामधून माती कशी काढायची। तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आखणी करून घ्यायची 1.5 बाय 1.5 फुटाच्या गड्ड्याची। आता साधारणतः आपण जर आखणी केली तर ही अशा प्रकारची एक आखणी आपण करून घ्यायची आहे। आता आखणी केल्यानंतर आपल्याला 1.5 बाय 1.5 फुटाचा साधारणतः गड्डा करायचा आहे। गड्डा करताना आता आपण हे स्पेशल एक अवजार वापरलेलं आहे, परंतु तुम्ही याच्यासाठी सब्बल असेल, फावडं असेल किंवा कुदळ असेल याचा वापर करू शकता। फक्त वापर करताना आपल्याला जी माती कलेक्ट करायची आहे ती कुदळ फावडं वापरलेली माती कलेक्ट न करता आपल्याला तिथे लाकडी काडियाच्या सहाय्याने माती काढायची आहे। ते कशासाठी? कारण की जर आपण लोखंडाचा वापर केला तर तिथे लोहाचं प्रमाण हे आपल्या रिपोर्टमध्ये जास्त दाखवेल। त्याच्यामुळे माती काढताना तुम्ही लोखंडाचा वापर करू शकता, कारण की आज थोडी माती कडक आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सब्बल किंवा फावड्याचा वापर करू शकता। तर शेतकरी मित्रांनो हा बघा, आता इथे 1.5 बाय 1.5 फुटाचा आपण व्ही आकाराचा गड्डा तयार केलेला आहे। आता हा गड्डा तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण इथे लोखंडी अवजाराचा वापर केला होता, त्यामुळे मी जसं सांगितलं की तिथे लोहाचं प्रमाण जास्त दाखवेल। तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, एक लाकडी काडी घ्यायची आहे। त्या लाकडी काडीनं सर्वात आधी पूर्ण गड्ड्याला आपल्याला खरडून घ्यायचं आहे। जिथे जिथे आपलं लोखंडाचा आपल्याला वापर झालेला आहे ते पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण खरडून घ्यायचं आहे। जेणेकरून तिथे लोखंडाचा लागलेलं जे लोह आहे ते काही ना काही प्रमाणात आपल्याला कमी होऊन जाईल। आणि ही माती आता काय करायचं, आपल्याला फेकून द्यायची आहे। आता ही माती फेकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसरी लाकडी काडी घ्यायची आहे। आणि ही दुसरी लाकडी काडी घेतल्यानंतर याने आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा गड्ड्याला थोडं खोल आणि साईडला खरडा करून आपल्याला किंवा खरडून आपल्याला माती कलेक्ट करायची आहे। ती घेताना आपल्याला काय करायचं आहे, माती कलेक्ट करताना आपल्याला 4ही ठिकाणची माती कलेक्ट करायची आहे। म्हणजे ह्या पूर्ण गड्ड्याच्या साईडने, आतमध्ये। आता अशा प्रकारे आपण ही माती पूर्ण गड्डा घासून वगैरे काढलेली आहे।
आता आपल्याला साधारणतः एका गड्ड्यामधून 1 किलो माती ही जमा करावी लागेल। तर त्यासाठी माझ्याकडे एक बाउल आहे, त्यामध्ये ही माती कलेक्ट करून घ्यायची। साधारणतः आपल्याला अशी प्रत्येक गड्ड्यामधून जवळपास 1 किलो माती ही काढावी लागेल। असे आपल्याकडे आता जसं आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास 6 ते 7 गड्डे आपल्याला करावे लागेल आणि प्रत्येक गड्ड्यातून 1-1 किलो माती ही काढावी लागेल। आता अशा प्रकारे आपण 6 गड्ड्यांमधून 6 किलो माती काढल्यानंतर ती मिक्स कशी करायची, ती सॅम्पल कसं कलेक्ट करायचं ते आपण एकदा बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण साधारणतः 6 गड्ड्यांमधून 6 किलो माती आता इथे आपल्याकडे कलेक्ट केलेली आहे। आता याची एक्झॅक्टली विभागणी कशी करायची आहे आणि माती सॅम्पल कसं कलेक्ट करायचं आहे ते थोडंसं बघूया। आता बघा, या मातीला काय करायचं, आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिट आपल्याला याला काय करायचं आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या। 6 गड्ड्यांमधील माती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला जर काही काळी कचरा आढळला तर तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण हे आता साधारणतः 10 मिनिटापासून पूर्ण माती मिक्स केलेली आहे। आता हिला मिक्स केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हिला समान असं गोल आथरून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण गोल आथरून घ्यायचे। आता हिला गोल आथरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला इथे समान 4 भाग करून घ्यायचे। आता समान 4 भाग करताना आपण साधारणतः अधिकच्या चिन्हामध्ये जरी केले तरी चालतं। अशा प्रकारे आपल्याला समान 4 भाग करून घ्यायचे। आता 4 भाग केल्यानंतर यातले कुठलेही आमोरासमोरचे म्हणजे गुणाकाराच्या आकारामधले, तिरप्या आकारामधले कुठलेही 2 भाग आपल्याला काय करायचे आहे, फेकून द्यायचे आहे। जसं की आता साधारणतः हे 2 जर भाग बघितले तर आपल्याला फेकून द्यायचं आहे। आता ही माती फेकून दिल्यानंतर पुन्हा जे आपल्याकडे 2 मात्यांचे सॅम्पल उरलेले आहे, याला पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने। पुन्हा एक 2-3 मिनिट आपण मिक्स करायचे आहे चांगल्या पद्धतीने। हे साधारणतः एक 2 ते 5 मिनिटापर्यंत आपण मिक्स करायचं आहे। एक मिक्स केल्यानंतर हिला पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा जी आपण आधी प्रोसेस केली होती तीच करायची आहे। पुन्हा तिला गोल आथरून घ्यायचा आहे आणि गोल आथरल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, तिचे समान 4 भाग करायचे जे आपण आधीच प्रोसेस केली ती अशा प्रकारेच। आणि कुठलेही आमोरासमोरचे 2 भाग फेकून द्यायचे। जसं आता आपण ह्या साईडचे फेकले, आता पुन्हा तेच फेकूया। हीच जी प्रक्रिया आहे, हीच जी प्रोसेस आहे, आपल्याला साधारणतः आपल्याकडे 1 किलो माती शिल्लक राहेपर्यंत हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा पुन्हा करावी लागेल। आता आपण ही प्रोसेस केल्यानंतर साधारणतः आपल्याकडे ही 1 किलो माती आता कलेक्ट झालेली आहे। तर ही आपल्याकडे 1 किलो माती आता जमा झाल्यानंतर आपल्याला ती कापडी पिशवीमध्ये घ्यायची आहे। आता आपण ही साधारणतः 1 किलो माती ही आपल्याकडे कलेक्ट केलेली आहे। आता माती परीक्षणासाठी लॅबला पाठवताना एक काळजी घ्यायची, एका पानावरती आपल्याला आपलं संपूर्ण नाव, आपला संपूर्ण पत्ता, आपला मोबाईल क्रमांक, सर्वे नंबर आणि तसंच आधी आपण कुठले पीक घेत होता आणि आता आपल्याला कुठलं पीक घ्यायचं आहे हे सगळे डिटेल्स भरून त्यामध्ये टाकून पॅक करून आपल्याकडे पाठवावी। काही शेतकऱ्यांचे हे पण प्रश्न होते की माती आता थोडी ओलसर आहे, कारण की आता काही दिवसाआधी पाऊस झालेला आहे, त्यामुळे जमीन थोडी ओली आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता थोडी जर माती ओलसर असेल तर आपण गड्डा करून माती काढून घेऊ शकता आणि तिला एकतर सावलीमध्ये वाळवावा लागेल किंवा आपल्या घरामधील फॅन खाली म्हणजे पंख्याखाली तुम्ही तिला वाळवू शकता। फक्त काळजी ही घ्यायची की ही माती उन्हामध्ये वाळवू नये, तिला वाळवताना एकतर सावलीमध्ये किंवा आपल्या पंख्याखाली वाळवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता किंवा आपल्या ऑफिसला भेट देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक, मातीविषयक, संत्राविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।